वाचक हो नमस्कार. बुक लवर्स क्लबच्या आजच्या रविवारच्या कार्यक्रमामध्ये मी चैतन्य हलगेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते स्टीव्ह जॉब्स या वॉल्टर इसॅक्सन लिखित पुस्तकाविषयी. हे पुस्तक म्हणजे स्टीव्ह जॉब्सची ऑफिशियल बायोग्राफी आहे, त्याचं ते चरित्र आहे. तर आज या पुस्तकाविषयी मी आपल्याशी बोलणार आहे. वाचक हो, आपण ही नेहमी असं ऐकत असतो किंवा बोलत असतो की संगणकाने मानवजातीला पूर्णपणे एक वेगळा आयाम दिला, किंवा मग मोबाईल फोन्सने मानवाचं संपूर्ण जग बदलून टाकलं. मोबाईल्स आणि संगणक या उपकरणांनी अखिल मानवजातीचं संपूर्ण विश्व बदललं असं आपण नेहमी ऐकत असतो किंवा बोलत असतो. पण आज आपण जाणून घेणार आहोत अशा माणसाबद्दल की ज्या माणसाने संगणक आणि मोबाईल्स यांचं विश्व बदलून टाकलं. टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये, तंत्रज्ञानाच्या विश्वामध्ये आज एक अशी पिढी कार्यरत आहे जी संपूर्ण पिढी स्टीव्ह जॉब्सच्या कार्याने, विचाराने प्रभावित झालेली आहे. स्टीव्ह जॉब्स हे एक असं समीकरण आहे, हाचा एक अवलिया होता, एक असा जिनियस माणूस होता की ज्याने आज मानवाचा संगणकाकडे किंवा मोबाईल्सकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला. तर अशा या स्टीव्ह जॉब्सचं जे चरित्र आहे त्या पुस्तकाविषयी मी आज बोलणार आहे. स्टीव्ह जॉब्स हे नाव निदान तंत्रज्ञान विश्वामध्ये कार्यरत असणाऱ्या किंवा तंत्रज्ञानाबद्दल माहिती असणाऱ्यांना हे नाव नवीन नाही आहे. ॲपल कम्प्युटर्स नावाची कंपनी स्टीव्ह जॉब्सने स्थापन केली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीला मॅकिंतोश कम्प्युटर नावाचा कम्प्युटर त्याने तयार केला. या कम्प्युटरचं वैशिष्ट्य असं होतं की त्याने कम्प्युटर्स म्हणजे नेमकं काय याची व्याख्याच बदलून टाकली. आणि त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर ॲपलने आयफोन्स बाजारात आणले आणि पुन्हा एकदा आयफोन्सने स्मार्टफोन्स आणि मोबाईल्स यांची संकल्पनाच पूर्णपणे बदलून टाकली. असा हा स्टीव्ह जॉब्स. याची माहिती आपल्याला अगदी कुठेही उपलब्ध आहे. स्टीव्ह जॉब्सचं कार्य काय आहे याच्याबद्दल देखील आपल्याला अतिशय आरामात कुठेही माहिती मिळू शकते. मग असं असताना वॉल्टर इसॅक्सनने लिहिलेलं हे 550-600 पाने पुस्तक का बरं आपण वाचावं? तर याचं कारण म्हणजे की या पुस्तकामध्ये आपल्याला स्टीव्ह जॉब्सच्या कार्याची माहिती तर मिळतेच, तसंच स्टीव्ह जॉब्स या माणसाचं जे चरित्र आहे तेही वाचायला मिळतं. पण त्याचसोबत स्टीव्ह जॉब्सच्या विचारसरणी मागची जी घटना आहे त्या स्टीव्ह जॉब्सनं जे कार्य केलं आहे ते कार्य करण्यामागचे विचार आणि त्या विचारांमागील घटनाक्रम हे अतिशय विस्तृतपणे या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. अगदी स्टीव्ह जॉब्सच्या बालपणापासून ते त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या घटना अतिशय डिटेल्डमध्ये या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. आणि त्याचमुळे हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला स्टीव्ह जॉब्स जणू काही आपला मित्र आहे इतक्या जवळून पाहायला मिळतो. त्याच्याबद्दल इतकी विस्तृतपणे आपल्याला माहिती मिळते. सुरुवातीला मी स्टीव्ह जॉब्सच्या जीवनाबद्दल थोडंसं सांगेन. स्टीव्ह जॉब्सच्या जीवनाकडे जर पाहिलं तर त्याच्या जीवनातील 6 महत्त्वाचे टप्पे आपल्या लक्षात येतात. की सुरुवातीला त्याचं बालपण. स्टीव्ह जॉब्सचे जे बायोलॉजिकल पॅरेंट्स होते, त्याचे जे खरे आईवडील होते, त्यांनी त्याला दत्तक दिलेलं होतं कारण की तो लग्नाआधी जन्मलेला होता. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये त्यांना मान्यता मिळाली नसती. त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी असं हे लग्नाआधी जन्मलेलं पोरगं जे आहे ते दत्तक दिलेलं होतं. आणि दत्तक देत असताना त्यांनी एक अट ठेवलेली होती की जे कोणी स्टीव्ह जॉब्सला दत्तक घेईल त्यांनी त्यांचं विशिष्ट शिक्षण झालेलं असलं पाहिजे आणि त्यांनी स्टीव्ह जॉब्सला सुद्धा शिकवणं गरजेचं आहे, अशी ती अट होती. पण ती अर्थात पूर्ण झाली नाही काही कारणांनी. पण स्टीव्ह जॉब्सला हे अगदी लहानपणापासून माहीत होतं की तो दत्तक आहे.
आणि हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की स्टीव्ह जॉब्सच्या मनामध्ये कुठेतरी त्याची जी विचार करण्याची पद्धत होती त्यामध्ये आपण दत्तक आहोत आणि आपण दत्तक असल्यामुळे त्याचा जीवनाकडे एक तुसडेपणाने पाहण्याचा एक दृष्टिकोन तयार झालेला होता किंवा मग समोरच्याला कमी लेखणं किंवा समोरच्याच्या विचारांची कदर करायची नाही ही जी त्याची एक त्याच्या वागण्याची एक खासियत होती ती कुठेतरी तो दत्तक आहे या जाणीवेतून निर्माण झालेली होती. त्यानंतर आणि अजून एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे की तो दत्तक होता यामुळे त्याला कळालं की कोणीतरी त्याची जबाबदारी घेतलेली नाही आहे. त्यामुळे स्टीव्ह जॉब्सने जे प्रोडक्ट्स निर्माण केले जे गॅजेट्स निर्माण केले ते मोबाईल असू देत किंवा मग कम्प्युटर्स असू देत त्यामध्ये त्या प्रोडक्ट्सची कंप्लीट ओनरशिप त्या प्रोडक्टचं स्वामित्व आपल्याकडे असावं याच्यासाठी त्याने काटेकोरपणे लक्ष दिलेलं होतं. त्यामुळे ॲपल कंपनीचे आजही जे उपकरणं आहेत जे प्रोडक्ट्स आहेत ते कुठल्याही ते बाकीच्या प्रोडक्टसारखे नाही आहे. जसं की विंडोजचे जर तुम्ही प्रोडक्ट्स पाहिले विंडोजचे जे उपकरणं पाहिले तर ते कोणत्याही थर्ड पार्टी कंपनीकडून ते लायसन्सिंग करता येतं पण ॲपलचं तसं नाही. ॲपलचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे पूर्णपणे इंटॅक्ट आहे आणि ह्याचं एक कारण म्हणजे की स्टीव्ह जॉब्सला असं नेहमी वाटत होतं की आपले जे उपकरणं आहेत त्याचं स्वामित्व त्याचं पूर्णपणे जे अधिकार आहेत ते फक्त आपल्याकडेच असायला पाहिजेत आणि ही भावना कुठेतरी आपण दत्तक आहोत यामुळे निर्माण झालेली आहे. ही एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ही पुस्तक वाचल्यावरती आपल्या लक्षात येते त्याच्या बालपणामधली. त्याच्या बालपणाबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्याचे जे दत्तक वडील होते त्यांनी एकदा त्याला लहानपणी त्यांच्या कंपाऊंडला फेन्स बांधायचं काम दिलेलं होतं आणि फेन्स बांधत असताना ते जे लाकडाचं जे कंपाऊंड बांधत असताना स्टीव्ह जॉब्स असं म्हणतो की ते बांधत असताना त्याच्या वडिलांनी अतिशय काटेकोरपणे लक्ष दिलं होतं. प्रत्येक ठिकाण कंपाऊंडचा प्रत्येक भाग हा परफेक्टच असावा अशी त्यांची मानसिकता होती आणि ती लहान स्टीव्ह जॉब्स हे बघत असताना कुठेतरी त्याच्या मनामध्ये ते बिंबवलं गेलं आणि अतिशय आयुष्याच्या शेवटपर्यंत परफेक्शनबद्दलचा जो स्टीव्ह जॉब्सचा ध्यास आहे तो लहानपणी आपल्या वडिलांकडे बघून स्टीव्ह जॉब्स शिकलेला होता. त्याच्या वडिलांनी त्याला परफेक्शन संदर्भातले हे धडे लहानपणी दिलेले होते त्यामुळे त्याचं बालपण फार महत्त्वाचं ठरतं. बालपणानंतर महत्त्वाचा जो काळ होता स्टीव्ह जॉब्सच्या आयुष्यातला तो तरुण असतानाचा होता. तारुण्यामध्ये असताना स्टीव्ह जॉब्स हिपी कल्चरकडे वळला. त्यावेळेला अमेरिकेमध्ये हिपी कल्चर फार वाढलेलं होतं. ही जी युवा पिढी होती यांना कामं करायची नव्हती. यांना फक्त दिवसभर गाणे ऐकायची किंवा मग जे त्यावेळेला योगा आलेलं होतं किंवा मग ईस्टर्न फिलॉसॉफी जी भारत आणि चायनीज फिलॉसॉफी जी आहे स्पिरिच्युअलिटीची अध्यात्माकडची अध्यात्माबद्दलची जी विचारसरणी आहे की मिनिमलिझम निर्विकार भाव या मटेरियलिस्टिक जगामध्ये न विचार करता फक्त आपल्या आत्म्याचा विचार करायचा ही जी एक भावना आहे ती त्यावेळेच्या युवा अमेरिकन लोकांमध्ये फार आलेली होती आणि स्टीव्ह जॉब्स त्या हिपी कल्चरचा भाग होता. त्यांनी भारतामध्ये काही वर्ष घालवली. नीम करोली बाबा यांच्या विचारांचा स्टीव्ह जॉबवरती फार प्रभाव होता आणि हा प्रभाव आयुष्यभर स्टीव्ह जॉब्समध्ये टिकला. याचा त्याच्या शरीरावरती देखील फार प्रभाव होता. स्टीव्ह जॉब्स बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीचं डाएट करत होता. त्याच्यातलं एक त्याचं फार कॉमन डाएट होतं की तो बरेच दिवस नुसतं गाजर खायचा. तो असं म्हणायचा की मला नुसतं फळ आणि व्हेजिटेबल्स यांचं डाएट करायचं आहे. मला मटेरियलिस्टिक जगासारखं हे बाकीचे पदार्थ नको आहेत. मला नैसर्गिक जेवण हवं आहे. तर तो दिवसेंदिवस आणि महिने फक्त गाजर खायचा किंवा मग तो उपवास करायचा आणि या सगळ्या शरीराची त्यांनी जी हेळसांड केली त्याचा प्रभाव अनफॉर्च्युनेटली नंतर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये जाणवला जेव्हा त्याला कॅन्सर झालेला होता. या तरुण वयामध्ये त्याने अजून बऱ्याच गोष्टी केल्या. तो बऱ्याच वेळेला बिना चपलेचा किंवा बिना शूजचा फिरायचा. 8-8 दिवस आंघोळ करायचा नाही आणि जेव्हा त्याच्या शरीराला 8-8 दिवस आंघोळ न केल्यामुळे वास यायचा तेही त्याला चालून जायचं. तो म्हणायचा की मी अतिशय नैसर्गिक जीवन जगतो आहे त्यामुळे
हे वास वगैरे काही नाही, चालून जातं आहे असं अशी त्याची विचारधारणा होती. तर हे तरुण वयातील स्टीव्ह जॉब्सचं वागणं आणि त्याच्या संपूर्ण जीवनावर असलेला प्रभाव. त्यानंतर तिसरी त्याच्या आयुष्यातील महत्त्वाची जी स्टेज आहे ती म्हणजे त्यांनी जेव्हा ॲपल कम्प्युटर्सची स्थापना केली. तो जेव्हा तरुण होता त्यावेळेला हिपी कल्चरमुळे किंवा मग त्याच्या विशिष्ट अशा वागण्याच्या तऱ्हेमुळे स्टीव्ह वोझनॅकशी त्याची मैत्री झाली होती. आणि वोझनॅक हा त्याचा आयुष्यभराचा मित्र होता, कारण की ॲपल कम्प्युटर्सची स्थापना स्टीव्ह जॉब्स आणि वोझनॅक या 2 मित्रांनी केलेली होती. तर या पुस्तकामध्ये वोझनॅकशी त्याचं जे नातं होतं ते कोणत्या स्वरूपाचं होतं हे आपल्याला छानपणे वाचायला मिळतं. ॲपल कम्प्युटर्सची स्थापना झाल्यानंतर स्टीव्ह जॉब्सला प्रचंड असं यश मिळालं. त्याच्या मॅकिंतोश कम्प्युटर्सने जगभरात खळबळ माजवली आणि अगदी वयाच्या 25व्या ते 30व्या वर्षामध्ये स्टीव्ह जॉब्स हा जगातील वन ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पर्सन्स ठरलेला होता. जगातील सर्वात महत्त्वाच्या काही व्यक्तींमध्ये स्टीव्ह जॉब्सची गणना होत होती आणि हे सगळं यश तो वयाच्या 30शीकडे असताना त्याने मिळवलेलं होतं. आणि हे प्रचंड यश मिळवत असताना त्यांनी काही भयंकर मोठ्या चुका केल्या आणि या चुकांमुळे त्याला अक्षरशः त्यांनी ज्या ॲपल कम्प्युटर्सची स्थापना केली त्या कंपनीमधून हकलण्यात आलं. असं असताना त्याच्या आयुष्यातील चौथी जी स्टेज होती की ॲपल कम्प्युटर्समधून हकलल्यानंतर त्याला प्रचंड त्याच्या इगोला हादरा पोचला आणि त्यानंतर त्यांनी नेक्स्ट आणि पिक्सार या 2 कंपन्यांमध्ये काम केलं, नेक्स्ट आणि पिक्सार. त्यावेळेला स्टीव्ह जॉब्स हा कदाचित त्याच्या आयुष्यातील लोवेस्ट पॉईंटवरती होता. ॲपलमधून हकलल्यानंतर पैसा त्याच्याकडे बराच होता, पण आयडेंटिटी स्वतःची अशी ओळख नव्हती आणि ऐन 30-35तील स्टीव्ह जॉब्स असा तो माणूस होता. त्यावेळेला पिक्सार आणि नेक्स्ट या 2 कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं आणि स्वतःची पुन्हा एकदा नव्याने ओळख निर्माण केली. आणि असं असताना दुसऱ्या बाजूला त्याच्या जाण्यानंतर ॲपल कम्प्युटर्समध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आणि ॲपलचा जो डोलारा उभा राहिला होता तो कोसळायला सुरुवात झाली. आणि अशा वेळेला मॅनेजमेंटला पुन्हा एकदा स्टीव्ह जॉब्सला बोलवणं गरजेचं पडलं आणि स्टीव्ह जॉब्स पुन्हा एकदा ॲपलमध्ये आल्यानंतर त्याच्या आयुष्यातील जी 5वी फेज होती ती सुरू झाली. आणि त्यानंतर जसं एक वाक्य आहे की त्यांनी मागे वळून पाहिलं नाही, तसं काहीचं स्टीव्ह जॉब्सबद्दल घडलं. पहिल्यांदा ॲपल कम्प्युटर्समध्ये असताना त्यांनी ज्या चुका केल्या होत्या त्याची पुनरावृत्ती त्यांनी केली नाही, तर पुन्हा एकदा नव्यानं त्यांनी ॲपलमध्ये काम करायला सुरुवात केली आणि कम्प्युटर्सचं त्याचं जे प्रोडक्शन आहे ते इतकं वाढवलं. त्यानंतर मग कम्प्युटर्समधून आयपॉड नंतर मग आयफोन्स आणि मग मॅकबुक वगैरे जे त्यांनी वेगवेगळे प्रोडक्ट्स बाहेर आणले आणि ॲपलला जगातील सगळ्यात ट्रस्टेड ब्रँड अशी ओळख निर्माण करून दिली. हा त्याच्या आयुष्यातील 5वा टप्पा. आणि अगदी शेवटचा टप्पा म्हणजे सूर्यास्ताचा काळ ज्याला आपण म्हणतो की त्याचं कॅन्सरसोबतचं त्याचा संघर्ष जो अनफॉर्च्युनेटली तो जिंकू नाही शकला, असं त्याची ती आयुष्यातील 6वी स्टेज होती. तर वाचको, मी आता तुम्हाला अगदी संक्षिप्तपणे स्टीव्ह जॉब्सचा जीवनपट उलगडून दाखवला होता. 6 टप्प्यांमध्ये मी जसं म्हटलं तसं स्टीव्ह जॉब्सचं आयुष्य आहे. आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला स्टीव्ह जॉब्सच्या आयुष्याबद्दलच्या फक्त या घटना कळत नाहीत, तर या एक घटना त्याच्या आयुष्यातील अगदी आपल्या समोर उभ्या राहतात. त्याच्या बालपणापासून ते त्याच्या अगदी कॅन्सरच्या संघर्षापर्यंत त्याच्या आयुष्यातील घडलेल्या महत्त्वाच्या घटना वॉल्टर इसॅकमॅन अगदी आपल्या समोर एखादा चित्रपट पाहत असल्यासारख्या उभा करतो. गंमत अशी आहे की या घटनांना थर्ड डायमेन्शन, एक वेगळा आयाम का बरं मिळतो, तर वॉल्टर इसॅकमॅनने त्या घटनांमागे जी व्यक्ती होत्या त्यांचा सुद्धा पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला समजावून दिलेला आहे. उदाहरणार्थ एखाद्या बोर्ड मीटिंगमध्ये स्टीव्ह जॉब्स जर एका ॲपलच्या कर्मचाऱ्याला काहीतरी म्हणाला, तर त्यावेळेला वॉल्टर इसॅकमॅनने त्यानंतर ही घटना जरी 20 वर्षापूर्वी घडली असेल तरी त्यावेळेला स्टीव्ह जॉब्स तसं का म्हणाला हे स्वतः स्टीव्ह जॉब्सला त्याने विचारलं आहे.
आणि तसं तू का म्हणालास याच्या मागे तुझी मानसिकता काय होती हे तर विचारलंस, पण त्याचसोबत त्याने ज्या माणसाला त्या मीटिंगमध्ये खडसावलं त्या माणसाला सुद्धा वॉल्टर इसाकमॅनने विचारलं नंतर की ही जी घटना घडली त्यावेळेला तुला काय वाटत होतं. त्याचसोबत स्टीव्ह जॉब्सच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या त्याची बहीण असेल, तसंच त्याच्या ज्या कोणी गर्लफ्रेंड्स होत्या त्या असतील, त्याची बायको असेल, त्यानंतर त्याचे जे जवळचे ॲपलमधले कर्मचारी आहेत, त्याचे मित्र आहेत, या सगळ्यांना वॉल्टर इसाकमॅनने बोलतं केलेलं आहे आणि तो या सगळ्यांना 20-30 वर्षापूर्वी घडलेल्या घटनांकडे घेऊन गेला आणि त्यावेळेला तुम्ही असं का वागलात किंवा मग स्टीव्ह जॉब्स असं का वागला हे विचारून त्या घटनांमागची पार्श्वभूमी व्यवस्थितपणे आपल्याला समजावून सांगितलेली आहे. ती या पुस्तकामध्ये आहे आणि म्हणून कदाचित हे पुस्तक 550 ते 600 पानांपर्यंत लांबलेलं आहे. असं असताना देखील कुठेच सुद्धा हे पुस्तक वाचत असताना कंटाळायला होत नाही, कारण की स्टीव्ह जॉब्स या माणसाचं जगणंच इतकं प्रभावी आहे, त्याच्या आयुष्यातील घटना इतक्या नाट्यमय आहेत किंवा मग तो स्वतःच इतका इंटरेस्टिंग व्यक्ती आहे की हे सगळं वाचत असताना आपण भारावून जातो आणि आपल्याला स्टीव्ह जॉब्सबद्दल एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण निर्माण होतं. गंमत अशी आहे की या पुस्तकामध्ये कुठेसुद्धा लेखक आपल्याला स्टीव्ह जॉब्स हा चांगला आहे, वाईट आहे किंवा कोण आहे हे आपल्याला सांगत नाही, तर तो फक्त आपल्यासमोर काही घटना पुढे आणतो आणि स्टीव्ह जॉब्स कसा आहे हे आपल्याला स्वतःला ठरवायला भाग पाडतो. स्टीव्ह जॉब्स त्याचं परफेक्शनकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की एखादी गोष्ट जर करायची असेल तर ती सर्वोत्तमच केली पाहिजे, हा जो त्याचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे त्यांनी मोबाईल्स आणि संगणक यांचं विश्व तर बदललंच, पण त्याच वेळेला एखादं उपकरण असेल, एखादं गॅजेट असेल तर ते डिझायनिंगवरती त्याचं सादरीकरण, त्याचं दिसणं किती महत्त्वाचं आहे हे स्टीव्ह जॉब्सने पटवून दिलं जगाला. आणि त्यामुळे कदाचित आज जे आपण मोबाईल फोन्स किंवा लॅपटॉप्स किंवा कम्प्युटर्स बघतो ते इतके सुंदर आणि छान का बरं दिसतात, तर याच्या मागे स्टीव्ह जॉब्सचं विजनरी थिंकिंग आहे, त्याचे दूरदृष्टी आहेत. असा विचार केल्यावरती आपल्याला लक्षात येतं की स्टीव्ह जॉब्स हा खरोखरच एक देव माणूस असेल कदाचित. पण मग स्टीव्ह जॉब्सचं आजूबाजूच्या लोकांशी तुसडेपणाने वागणं किंवा मग दुसऱ्याला कमी लेखणं, दुसऱ्यांचा विचार न करणं आणि आपलं तेच म्हणणं कसं खरं आहे हे नेहमी पटवून देणं आणि हे करत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे नियम तोडून काम करणं हे जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला स्टीव्ह जॉब्स हा देव नसून दानव आहे असं आपल्याला कुठेतरी वाटतं. ज्या वोजनेकसोबत त्याची एवढी अतूट मैत्री होती, त्या वोजनेकला त्यांनी कितीतरी वेळा अक्षरशः फसवलेलं आहे. हे जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला स्टीव्ह जॉब्सबद्दल थोडासा राग येतो, पण त्याच वेळेला स्टीव्ह जॉब्सचं कामाबद्दलचं प्रचंड प्रेम, त्याचं जग बदलण्याची त्याची निष्ठा किंवा मग एखादा मोबाईल किंवा मग अतिशय छोट्यातलं छोटं कामसुद्धा पूर्ण निष्ठेने करणं, हे त्याचे जेव्हा गुण आपण जेव्हा वाचतो तेव्हा कुठेतरी स्टीव्ह जॉब्सबद्दल आपल्याला आपुलकी निर्माण होते. तर असं हे जे आपले भावना दोलामय होतात आणि आपल्याला स्टीव्ह जॉब्सबद्दल एकाच वेळेला राग येतो, एकाच वेळेला चांगलं वाटतं, एकाच वेळेला वाईट वाटतं, हे जे काही आपल्या भावना आहेत, या जे भावना तयार होतात, हेच या पुस्तकाचं यश आहे की हे सगळं आपल्याला पुस्तक वाचल्यानंतर वाटायला लागतं. इतक्या ट्रान्सपरंटली स्टीव्ह जॉब्सचं आयुष्य या पुस्तकाने आपल्या समोर निर्माण केलेलं आहे. स्टीव्ह जॉब्सबद्दलच्या तो जिनियस असं म्हणतात की प्रत्येक जिनियस माणसामध्ये कुठेतरी मॅडनेस असतो आणि स्टीव्ह जॉब्स हा फार मोठा जिनियस होता आणि त्याचमुळे कदाचित त्याच्यामध्ये असलेला मॅडनेससुद्धा फार मोठा होता. मोबाईल्स तयार करत असताना, डिझाईन करत असताना किंवा मग लॅपटॉप, कम्प्युटर्स डिझाईन करत असताना परफेक्शनकडे बघणं हा एक मुद्दा झाला, पण स्टीव्ह जॉब्स आयुष्यात नेहमीच आणि प्रत्येक गोष्टीकडे परफेक्शनच्या दृष्टीनेच बघत होता. याचं उदाहरण म्हणजे जेव्हा स्टीव्ह जॉब्सने स्वतःचं घर विकत घेतलं त्यावेळेला जवळपास 1 ते 1.5 वर्ष त्यांनी आपल्या घरामध्ये फर्निचर घेतलं नव्हतं, कारण की त्याला कुठल्याच पद्धतीचं फर्निचरचं डिझाईन आवडलेलं नव्हतं.
त्याला प्रत्येक डिझाईनमध्ये कुठे ना कुठे काहीतरी कमीपणा दिसत होता. ते परफेक्शन आहे असं वाटत नव्हतं आणि त्यामुळे जवळपास 1-1.5 वर्ष त्याच्या घरामध्ये फर्निचर नव्हतं. साधं वॉशिंग मशीन घेण्यासाठी त्याने इतका अभ्यास केला. त्यांनी अक्षरशः वॉशिंग मशीनची पूर्ण टेक्नॉलॉजी माहिती करून घेतली आणि आणि शेवटपर्यंत त्याचं असं म्हणणं होतं की एक चांगलं डिझाईन असलेलं वॉशिंग मशीन या जगामध्ये नाही आहे आणि तो त्याची कारणंसुद्धा द्यायचा. त्याचं परफेक्शनबद्दलचं जे त्याची जी विचारसरणी होती ती इतक्या या थराला जाऊन पोचली होती की जेव्हा तो कॅन्सरशी झगडत होता त्यावेळेला जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा त्याला जो ऑक्सिजन मास्क लावला होता चेहऱ्याला तो सुद्धा त्याला आवडला नाही आणि त्याने तिथल्या नर्सना सांगितलं की मला या ऑक्सिजन मास्कचा कलर आवडलेला नाही आहे तर मला किमान तुम्ही 4-5 पद्धतीचे मास्क आणून दाखवा तर त्याच्यामधला मला जो आवडेल तो मी घेईन. किंवा मग त्याच्या बोटाला जे ऑक्सिजन मीटर लावलं होतं त्याच्याबद्दल सुद्धा त्याची नाराजी होती की हे ऑक्सिजन मीटरचं डिझाईन व्यवस्थित नाही आहे, हे अजून सोपं करता येईल असं त्याला वाटत होतं. आणि हे तो जीवन मरणाच्या रेषेवरती असताना सुद्धा त्याच्या मनामध्ये विचार होते. तर अशा पद्धतीचा मॅडनेस त्याच्यामध्ये होता आणि कदाचित त्याचमुळे स्टीव्ह जॉब्स हा इतक्या उच्च लेवलचा जिनियस होता. स्टीव्ह जॉब्स हे एक असं समीकरण आहे जे एक्सप्लेन करून सांगणं फार अवघड आहे. स्टीव्ह जॉब्सच्या आयुष्यातील घटना जेव्हा आपण वाचतो त्या घटनांमागील विचारसरणी, स्टीव्ह जॉब्सची त्यावेळेची विचारसरणी आणि ती विचारसरणी तयार होण्यामागे कोणत्या घटना कारणीभूत होतात हे जेव्हा आपण या पुस्तकामध्ये वाचतो त्यावेळेला आपल्याला स्टीव्ह जॉब्सच्या आयुष्याचा किंवा मग या माणसाचा आवाका लक्षात येतो. इतका प्रचंड असा आवाका आहे. अर्थात हे सगळं वाटत असतानाच कुठेतरी एक भावना मनामध्ये नेहमीच येते की प्रचंड अशी ऊर्जा या पुस्तकातून आपल्याला मिळते. प्रचंड असं इन्स्पिरेशन आपल्याला या पुस्तकातून मिळते. मी जवळपास गेले 1-1.5 महिने हे पुस्तक वाचतो आहे आणि जेव्हा केव्हा हे वन टाईम एका बैठकीमध्ये बसून वाचलेलं पुस्तक नाही आहे. मी गेले 1-1.5 महिने हे पुस्तक थोडं करून वाचतो आहे आणि प्रत्येक वेळेला जेव्हा मी हे पुस्तक वाचायला घेतो त्या प्रत्येक वेळेला मी एखादं पान वाचेन किंवा मग एकाच वेळेला 30-40 पानं वाचेन, पण प्रत्येक वेळेला तो भाग वाचल्यानंतर कुठेतरी एक इन्स्पिरेशन मिळते आहे की एक माणूस ठरवतो की मला जग बदलायचं आहे आणि त्यासाठी तो वेगवेगळे मार्ग अवलंबतो, पण महत्त्वाचं म्हणजे शेवटी तो जग बदलून दाखवतो. ही एक फार महत्त्वाची इन्स्पिरेशन आहे. स्टीव्ह जॉब्सचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अफाट होता. त्याला असं नेहमीच वाटायचं की ही एखादी गोष्ट जर चांगली नसेल तर ती आपण बदलू शकतो. हा प्रचंड आत्मविश्वास त्याच्याकडे होता आणि फक्त त्याच्याकडे हा आत्मविश्वास नव्हता तर आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये सुद्धा हा आत्मविश्वास पसरवण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. आणि त्यामुळेच की काय आज स्टीव्ह जॉब्स गेल्यानंतर सुद्धा ॲपल ही कंपनी तितक्याच ताकदीने उभी आहे आणि तितक्याच ताकदीचे प्रॉडक्ट्स, तितक्याच ताकदीच्या गोष्टी ती आज बाजारामध्ये आणते आहे. स्टीव्ह जॉब्सच्या त्याच्या पर्सनॅलिटीचे हे जे काही पैलू आहेत हे वाचताना आपल्याला त्यामुळेच की काय एक प्रचंड प्रकारची ताकद आपल्याला मिळत जाते पुस्तक वाचत असताना. स्टीव्ह जॉब्सच्या विचारसरणीचं एक महत्त्वाचं जे फीचर होतं, एक महत्त्वाचं पैलू होतं ते म्हणजे रियालिटी डिसॉर्शन फील्ड, म्हणजेच वास्तव नाकारणं आणि बदलणं. स्टीव्ह जॉब्सला बऱ्याच वेळेला त्याच्या कंपनीमध्ये सांगितलं गेलं होतं की आपण हे उपकरण तयार करू शकत नाही, आपण हा भाग तयार करू शकत नाही कारण की त्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही आहे किंवा मग आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. असं त्याला बऱ्याच वेळेला जेव्हा सांगितलं जायचं तेव्हा तो त्याला ही सुपर पॉवर वाटायची की वास्तव नाकारणं आणि वास्तव बदलणं ही आपली सुपर पॉवर असं वाटायची. त्यावेळेला जेव्हा असं त्याला सांगितलं जायचं की ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही आहे किंवा हा आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे तेव्हा ही गोष्ट अशक्य आहे असं जेव्हा सांगितलं जायचं त्यावेळेला ते वास्तव नाकारू शकायचा. त्याची विल पॉवर
त्याची मानसिक स्थिती इतकी स्ट्रॉंग होती की तो ते वास्तव नाकारू शकायचा आणि वास्तव नाकारल्यामुळे त्याला कुठेतरी असं वाटायचं की हो, हे शक्य होऊ शकतं किंवा मग एवढ्या वेळामध्ये आपण हे करू शकतो, असा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण व्हायचा. आणि बऱ्याच वेळेला त्याने हे करून सुद्धा दाखवलेलं होतं. आणि फक्त त्याने एकट्यानेच नाही तर आपल्या टीममधल्या कितीतरी जणांना त्यांनी हा आत्मविश्वास दिलेला होता. या पुस्तकामध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्या वेळेला कुठला तरी एक नवीन प्रॉडक्ट बाजारामध्ये आणायचा आहे आणि स्टीव्ह जॉब्सने सांगितलं की येत्या 6 महिन्यामध्ये आम्ही तो अनाऊन्स करतो जगासमोर की आम्ही 6 महिन्यामध्ये मोबाईल फोनमध्ये हे फीचर आणून देणार आहे. आणि ॲपल कम्प्युटर्समधले सगळे इंजिनियर्स त्याला सांगतात की हे शक्य नाही आहे, 6 महिन्यामध्ये आपण एवढं काम करू शकत नाही. आणि त्यावेळेला वास्तव नाकारण्याची ही जी सुपर पॉवर होती ती वापरून स्टीव्ह जॉब्सने आपल्या टीम्सना प्रूव्ह केलं की नाही नाही, आपण 6 महिन्यामध्ये करू शकू. आणि अक्षरशः त्यांनी 6 महिन्यामध्ये ते करून दाखवलं. पण गंमत अशी आहे वाचको की वास्तव नाकारणं आणि वास्तव बदलणं ही जी त्याला सुपर पॉवर लाभली होती, त्याचा एक निगेटिव्ह आस्पेक्ट त्याच्या आयुष्यामध्ये काय झाला की जेव्हा स्टीव्ह जॉब्सला कॅन्सर झाला त्यावेळेला बराच वेळ स्टीव्ह जॉब्सने ते वास्तव नाकारलं. स्टीव्ह जॉब्सला वाटलं की त्यावेळेला जी अवेलेबल मेडिकेशन्स आहेत, त्यावेळेला जी ट्रीटमेंट अवेलेबल आहे ती न करता आपण काहीतरी वेगळी ट्रीटमेंट केली तर आपला कॅन्सर निघून जाईल असं त्याला वाटलं. आणि त्यांनी तसे प्रयत्न केले. पण अनफॉर्च्युनेटली हे वास्तव असं होतं जे तो नाकारू शकला नाही किंवा तो बदलू शकला नाही आणि त्याचा कॅन्सर वाढतच गेला. तर आणि या कॅन्सरमुळेच त्याच्या आयुष्याचा शेवट घडला. पण कॅन्सरने स्टीव्ह जॉब्सचा मृत्यू येईपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या 50-60 वर्षाच्या आयुष्यामध्ये स्टीव्ह जॉब्सने इतकं प्रचंड काम केलेलं आहे की आजही त्याच्या जाण्यानंतर त्याच्या विजनमुळे असेल किंवा मग त्याच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामुळे असेल, आज आपण जो मोबाईल फोन वापरतो आहोत, आज आपण जे कम्प्युटर्स वापरतो आहोत, त्यामध्ये अमूल्य बदल झालेले आहेत. जसं मी आधी म्हटलं तसं की आज एक अख्खीच्या अख्खी पिढी या पृथ्वीवरती वावरते आहे की ज्यांना स्टीव्ह जॉब्सने प्रभावित केलेलं आहे. स्टीव्ह जॉब्स चांगला होता, स्टीव्ह जॉब्स वाईट होता, स्टीव्ह जॉब्स देव माणूस होता किंवा स्टीव्ह जॉब्स हा भयंकर विचित्र माणूस होता, तो जसा काही होता. पण स्टीव्ह जॉब्सने केलेलं काम आपण नाकारू शकत नाही. आज या स्टीव्ह जॉब्सने केलेलं काम आपण नाकारू शकत नाही किंवा मग त्याने केलेल्या कामामुळे आपण प्रभावित होणं थांबवू शकत नाही. स्टीव्ह जॉब्सच्या आयुष्याचं हेच सार आहे आणि हे इतक्या व्यवस्थितपणे वॉल्टर इझॅक्सननी आपल्या या स्टीव्ह जॉब्सच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे मी असं नेहमीच म्हणेन की स्टीव्ह जॉब्सचं हे चरित्र जरूर वाचावं आपण सर्वांनी. आणि फक्त वाचावंच नाही तर स्टीव्ह जॉब्सच्या आयुष्याबद्दल जाणून घेणं फार इंटरेस्टिंग मला स्वतःला तरी वाटलं. आणि मी हे पुस्तक सगळ्यांनाच रेकमेंड करेन, कारण की फार इंटरेस्टिंग पद्धतीने लिहिलेलं असं पुस्तक आहे आणि अतिशय इंटरेस्टिंग माणसावरचं हे पुस्तक आहे. धन्यवाद.